नागपूरला फिजिओथेरपीचं शिक्षण झाल्यानंतर मी ऍक्च्युली पुण्यामध्ये नोकरी केली ससून हॉस्पिटलला 4 वर्ष. सौदी अरेबियाला गेले. आपण फक्त बायकांनाच बघणार आहोत, म्हणजे कारण सौदी अरेबियामध्ये आम्ही त्याला म्हणायचो फिमेल ओपीडी, किंवा म्हणजे फिमेल फक्त हम्म. फक्त बायकांनाच बरोबर. ट्रीटमेंट द्यायची. पुरुषांच्यासाठी वेगळे कलिग, म्हणजे त्यांच्या ते इजिप्तचे 2 फिजिओथेरपिस्ट होते. भारतातून बाहेर पडल्यानंतर मला भारताची खरी ओळख झाली, असं मला म्हणावं लागेल. भूगोलातले प्रांत भूगोलातच होते फक्त. सो त्यामुळे ते सगळे राज्य एकदम असे सजीव होऊन माझ्या समोर आले सौदी अरेबियामध्ये. कारण सगळे, कुणी ओरिसातले, कुणी तामिळनाडू, कुणी केरळा, कुणी आंध्र प्रदेश, आणि अशा वेगवेगळ्या राज्यात जिथे मी कधी अजिबात प्रवेश सुद्धा जे केला आपण नव्हता. युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतो ते तुम्हाला तिकडे दिसलं. अगदी अगदी. आणि त्यांच्या चालीरीती, त्यांचे सण हे आम्ही सगळे बरोबर साजरे करायचो. म्हणजे आमचा असा बालेकिल्ला होता तिथे. तो त्यांच्या चालीरीती सगळ्या कळल्या. म्हणजे हे जे आहे ना, ते भारत दर्शन तिथे झाल्यासारखं झालं मला. तिथे गेल्यानंतर तुम्ही त्या सीमा बरोबर. विसरता, आणि माणुसकी ही एकच संस्कृती तुम्ही फॉलो करता, आणि ते फार महत्वाचं आहे ऍक्च्युली. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. चाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. देवळा जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. नमस्कार. नमस्कार. मी रुचा राजाध्यक्ष तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मीट कलाकारच्या कल्चर टॉक शो या कार्यक्रमात. मीट कलाकार तुम्हाला माहितीच आहे, आता जवळजवळ 19,000 सबस्क्रायबर्स आहेत आपले. कारण मीट कलाकारवर बरेच कलाकार आहेत. म्हणजे आता मला वाटतं जवळजवळ 4-1 हजार कलाकार आहेत ऑफ व्हेरियस जॉनर्स, म्हणजे गायक, वादक, डान्सर्स, स्टँडअप कॉमेडियन्स, अगदी आपले मंगळागौरीचे खेळ, डोहाळ जेवण करणारे ग्रुप्स, सेलिब्रिटी आर्टिस्ट, असे बरेच आहेत. खूप गुणी कलाकार आहेत. पण कला आणि कलाकार जितका महत्वाचा, तितकीच महत्वाची माणसं आहेत जी त्यांना प्रोत्साहन देतात, कलाश्रय देतात, लोकाश्रय असतात. तर अशाच कलेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि स्वतः सुद्धा कथा लिहिणाऱ्या शुभांगीताई आज आपल्या बरोबर आहेत. शुभांगीताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. शुभांगी दीक्षित मिश्रा अशा हो. न्यूझीलंडहून आपल्याबरोबर जॉईन झालेल्या हो. आहेत. तर त्या मूळच्या नाशिककर. नाशिकहून त्या नागपूरला गेल्या फिजिओथेरपीचं शिक्षण घेण्यासाठी. इनफॅक्ट शी इज अ गोल्ड मेडलिस्ट. आणि त्याच्यानंतर पुणा, सौदी अरेबिया, मग मँचेस्टर, आणि आता न्यूझीलंड. बापरे, बरीच ठिकाणं आणि छान छान ठिकाणं. तर आता न्यूझीलंडला त्या आहेत. आणि आपण बघूया त्यांचा प्रवास आतापर्यंतचा कसा झाला. तर शुभांगीताई, अगदी सुरू आपण करूया, नाशिकला जाऊया जरा. तर जरूर. कशी तुमची प्रवास तुमचा कसा होता नाशिक हो. पासून आतापर्यंत? हा, आतापर्यंत तरी छानच वाटतंय सगळं. पण नाशिक फार महत्वाचं आहे. कारण जन्म नाशिकचा. माझे आई वडील नाशिकचे, आणि मी नाशिकला मोठी झाले. मध्ये 1-2 वर्ष फक्त मालेगावला होतं वडिलांच्या बदलीमुळे. पण बाकीचं शाळेचं शिक्षण आणि कॉलेज नाशिकमध्ये झालं. त्यामुळे सगळे जे आपण म्हणतो ना, बीज जिथून सगळं जे काय मिळालंय पुढच्या बरोबर. या जे काय कलाप्रेमी, किंवा जे काय मला मला ज्या माझ्या हॉबीज आहेत, मला ज्या आवडी आहेत, त्या सगळ्या नाशिकलाच जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळे फार महत्वाचं ठिकाण आहे नाशिक. सो मी म्हणजे शाळेमध्ये 10वी पर्यंत नाशिकला होते. त्याच्यानंतर 11वी-12वी कॉलेजमध्ये केली, सायन्स कॉलेजला. आणि मग नागपूरला गेले. तर नाशिकचं महत्वाचं सांगायचं म्हणजे की
मी जसं म्हटलं की आपल्या पुढच्या सवयी ज्या असतात, लहान मुलांना घरातले संस्कार कळत न कळत होत असतात त्यांच्यावरती. बरोबर. म्हणजे कधी आपण त्यांना एका जागी बसवून म्हणतो की ओके तुम्ही आता शुभम करोती म्हणा, मांडी घालून बसा आणि म्हणा, हे ठीक आहे. पण असे कित्येक संस्कार असे असतात की कोणी त्यांना असं सांगत नाही की इथे बस आणि मी काय करते किंवा करतोय ते बघ आणि मग तू तसंच कर बर का पुढे, असं कोणी सांगत नाही. पण कळत न कळत इतके संस्कार होत असतात आणि लहान मुलाचं मन अक्षरशः स्पंज सारखं असतं नाही का, की ते सगळं शोषून बरोबर. घेत असतं. आजूबाजूला जे काय घडतं त्याच्याकडे त्यांचं घारीसारखं लक्ष असतं, अगदी सगळं. आपल्याला जेव्हा वाटतं की ते ऐकत नाही तेव्हा सुद्धा ते ऐकत असतात हो. सगळ्या गोष्टी. त्यामुळे ते लहानपणाचं जे काय तुम्हाला देणं मिळतं आजूबाजूनी तुमच्या घरामध्ये, फक्त आई वडीलच नाही तर काका मामा आत्या आणि आजी आजोबा आणि हे सगळे जे काय आपल्याला घडवत असतात. आपण आपलं व्यक्तिमत्व आपण नंतर म्हणतो हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे, पण खरं तर हे व्यक्तिमत्व कितीतरी लोकांनी मिळून घडवलेलं असतं. आणि ते मला आज सांगावं असं वाटतं की हे सगळं जे आपण म्हणतो ना श्रेय, त्यांची उतराईच होऊ शकत नाही आपण अशा पद्धतीने. म्हणजे मला म्हणावं असं वाटतं की बरोबर. माझे आई वडील, काका, हे सगळे आणि आत्या, हे सगळेजण अतिशय गोष्टीवेल आहे. ते मला कायम गोष्टी सांगायचे आणि ते गोष्टींचं वेड तेव्हापासून जे लागलं ते आतापर्यंत सुटलेलं नाही. सगळीकडे जाऊन मी सगळ्यांना गोष्टी सांगत असते, कथाकथन करत असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला एक गोल्ड मेडल मिळालं कथाकथन मध्ये. अरे वा. आणि हा, तर ते म्हणजे ते 12वीत असतानाची गोष्ट आहे ते जे नाही, ते तुम्ही लिहिता सुद्धा आणि सादर सुद्धा करता. हो हो हो, सादर करते. नाटक पण लिहायला आवडतं आणि सादर पण करते. सो म्हणजे हे सगळं, पण हे सगळं ही शिदोरी जी मिळाली ना ती घरातून मिळाली आणि शाळेतून. शाळा पण फार महत्वाची आहे कारण मराठी शाळा, अगदी म्हणजे मी अभिमानाने सांगेन की मी मराठी शाळेमध्ये शिकले आणि तिथल्या शिक्षकांनी ही जी काय नाटकाची गोडी जपायला जी काय मदत केली आणि माझ्यामधले जे काय गुण होते ते त्या स्टेजवरती आणायला जी मदत केली ना, म्हणजे आमच्या परदेशी बाई, अभ्यंकर बाई, राजपाठक बाई, या सगळ्यांनी खूपच प्रेमाने आणि हे सगळं आम्हाला तिथून शिकवलं. स्वतःच्या घरी नेऊन तिथे खाऊ खायला घालून नाटकाच्या प्रॅक्टिसेस अरे करून वा. खूपच खूपच कौतुकाने आणि मनाने स्वतःच्या, म्हणजे त्यांना खूप आवड होती त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे. आणि ती आवड मला कायम, म्हणजे मी जेव्हा कोणाला बघितलं स्टेजवरती तेव्हा मला नेहमी असं वाटायचं मी पण करणार. आणि ते ते झालं. ते फार महत्वाचं आहे आणि ते 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 मी पुढे अजून सुद्धा मी चालू ठेवलेलं आहे आणि देवाच्या दयेने ते सुरू राहू शकतंय. ते पण फार आवश्यक आहे. तर संस्कार ही फार एक मोठी गोष्ट आहे आणि ती आपण बऱ्याच जणांच्याकडनं घेत असतो असं मला वाटतं आणि नाशिकमध्ये त्याची सुरुवात झाली नक्कीच. आमच्या शास्त्रीय संगीताचं वातावरण कायम, माझ्या आजोबांना मी कधी ऐकलं नाही पण त्यांचं संगीत अकॅडमी होती नाशिकमध्ये. आणि म्हणजे वडिलांचे वडील, आणि वडील आणि काका अतिशय उत्तम गायक आणि सगळी वाद्य वाजवायला त्यांना कुठलंही तंबोरा, तबला, पेटी, जे म्हणाल ते सगळं वाजवू अच्छा. शकतो. हा, आणि ते मी सगळं ऐकलं पण मी कधी गाणं शिकले नाही. मला फक्त गाणं ऐकता येतं. म्हणजे आवडतं आणि तानसेन. ऐकता येतं. तर मला नेहमी असं वाटायचं की जेव्हा मी नाटकामध्ये काम करायला लागले, म्हणजे बालनाट्य ते राज्यनाट्य स्पर्धेपर्यंत जी काय माझी वाटचाल झाली, तेव्हा वडिलांना विचारायला घरी आले होते आमच्या शाळेतले पहिल्यांदी लोक की हिला आता इतकी 12 वर्षाची मुलगी आहे, हिला राज्यनाट्य स्पर्धेमध्ये म्हणजे रात्री उशीर होणार घरी यायला प्रॅक्टिस करून झाल्यानंतर. पण वडिलांनी कधी आडेवेड्या घेतले नाही. अगदी हो हो जरूर कर नाटकात काम. मला असं वाटायचं की इतरांचे आई वडील म्हणतील अरे जाऊ नको, असं करू नको. आपल्या आई वडिलांनी आपल्याला मस्त एकदम छान. आणि मग मला ह्याचं कोडं एक दिवस उलगडलं जेव्हा मी जुने फोटो बघत होते तेव्हा मला हं. वडिलांची टीन एजचा फोटो असेल तो, आणि तो मला दिसला आणि त्याच्यामध्ये वडिलांनी नाटकात काम केलेलं आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या समोर त्यांचं ते नाटक झालं होतं. म्हणजे त्या लेव्हलला जाऊन त्यांनी ते नाटक केलं होतं आपल्या राष्ट्रपतींच्या समोर. आणि त्यांना त्याचा पुरस्कार पण मिळाला होता. हे मला कधी माहित नव्हतं. मला फक्त एवढं वाटायचं की आपल्याला शास्त्रीय संगीत काही येत नाही, मग आपल्याला घरात ना म्हणजे, पण म्हणजे त्यांची ती जी काही बाजू होती ती मला माहित बरोबर. नव्हती आणि ती पुढे आली. ते कोडं तेव्हा उलगडलं. तर अशी गंमत नाशिक. मस्त. तुम्ही भारतातून गेलात सौदीमध्ये.
हो आणि तिथे तुम्ही फिजिओथेरपी प्रॅक्टिस केली. हो हो. तर कसा काय अनुभव होता, म्हणजे तिकडचे लोकल पेशंट्स आणि काय अनुभव आले तुम्हाला? हो खूपच वेगळा अनुभव म्हणायला लागेल तो मला. नागपूरला फिजिओथेरपीचं शिक्षण झाल्यानंतर मी ऍक्च्युली पुण्यामध्ये नोकरी केली ससून हॉस्पिटलला 4 वर्ष. आणि मग अच्छा. त्याच्यानंतर लग्न झालं. मग त्याच्यानंतर आम्ही दोघंही सौदी अरेबियाला गेलो. तर मी आणि माझा नवरा दोघे जण. तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थची नोकरी होती ती. आणि तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की आपण फक्त बायकांनाच बघणार आहोत. म्हणजे कारण सौदी अरेबियामध्ये आम्ही त्याला म्हणायचो फिमेल ओपीडी, किंवा म्हणजे फिमेल फक्त हम्म. फक्त बायकांनाच बरोबर. ट्रीटमेंट द्यायची. पुरुषांच्यासाठी वेगळे कलिग, म्हणजे त्यांच्या ते इजिप्तचे 2 फिजिओथेरपिस्ट होते. आणि ते आम्ही बोलायचो एकमेकांशी, गप्पा बिप्पा मारायचो, पण ट्रीटमेंट देताना मी फक्त बायकांच्याकडे, कारण त्यांना तपासायचं, पूर्ण हे करायचं, ते सगळं मी करणार. आणि त्यांच्याकडे मेल मेल पेशंट जायचे. तर हम्म. हा एक मोठा फरक होता, कारण भारतामध्ये आपण असं करत नाही. भारतामध्ये तुम्ही जे पेशंट येतील ते पेशंट तुम्ही सगळे बघता, बरोबर. बाई असो किंवा पुरुष असो. तर हा एक मोठा मोठा फरक जाणवला तिथे. पण तिथे गेल्यानंतर मी जर खरं सांगायचं ना, तर भारतातून बाहेर पडल्यानंतर मला भारताची खरी ओळख झाली, असं मला म्हणावं लागेल. कारण सौदी अरेबियामध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रातली ही मुलगी, जी फक्त शाळेच्या ट्रिपच्या साठी कधीतरी कुठल्या तरी एखाद्या प्रांतामध्ये गेली असेल, दुसऱ्या एखाद्याच, फक्त जास्त नाही, आणि ते पण हम्म. 3-4 दिवसांच्या साठी, या पलीकडे भूगोलातले प्रांत भूगोलातच होते फक्त. सो त्यामुळे ते सगळे राज्य एकदम असे सजीव होऊन माझ्या समोर आले सौदी अरेबियामध्ये. कारण सगळे, कुणी ओरिसातले, कुणी तामिळनाडू, कुणी केरळा, कुणी आंध्र प्रदेश, आणि अशा वेगवेगळ्या राज्यात जिथे मी कधी अजिबात प्रवेश सुद्धा जे केला आपण नव्हता. युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतो ते तुम्हाला तिकडे दिसलं. अगदी अगदी. आणि त्यांच्या चालीरीती, त्यांचे सण, हे आम्ही सगळे बरोबर साजरे करायचो. म्हणजे आमचा असा बाले किल्ला होता तिथे. तो त्या सौदी अरेबियामध्ये एक मोठी बिल्डिंग होती. तिथे जवळपास आम्ही 8-10 कुटुंब असे होतो, की वेगवेगळ्या देशांमधले. अजूनही ठिकाणी होतो, पण ते एक मेजर, ते सगळ्या आमचा म्हणजे किल्ला होता तो, असं म्हणायला हरकत नाही. आणि आम्ही एकमेकांना भेटायचो आणि खूप वेगवेगळ्या रेसिपीज शेअर करायचो. आणि त्यांच्या चालीरीती सगळ्या कळल्या. म्हणजे हे जे आहे ना, ते भारत दर्शन तिथे झाल्यासारखं झालं मला. अजून दुसरी गोष्ट म्हणजे मैत्री पण झाली खूप लोकांशी. वेगवेगळ्या वेगवेगळ्या देशांमधले सहकारी भेटले. इजिप्त मधली एक डेंटिस्ट होती, जिचं क्लिनिक माझ्या शेजारी होतं. तिच्याकडून मी काही रेसिपी शिकले. बसपुसा नावाचा एक खास पदार्थ असतो त्यांचा, अच्छा. रव्यापासून बनवतात तो. तर तो बनवण्याच्यासाठी मग मी खास ओव्हन घेतला, की तो ओव्हन मध्ये बनवायचा पदार्थ असतो. म्हणजे असं. आणि मग मी तिला शिकवलं की आपण गुलाबजाम कसे बनवतो. त्यांना गुलाबजाम फार आवडतात. इजिप्शियन लोकांना स्वीट्स फार आवडतात. तर ते अच्छा. मग त्यांना शिकवलं की काय आपण कसं बनवतो काय वगैरे. आणि म्हणजे मैत्री खरंच, बाकी काही नाही, पण तिथे ह्यामधून खूप मैत्री फुलली. म्हणजे आणि संस्कृती जर तुम्ही म्हणाल तर मराठी संस्कृती म्हणून अशी तिथे घरात आम्ही जपली. आम्ही घरात एकमेकांशी मराठी बोलत होतो. जरी माझा नवरा मिश्रा असला तरी तो नुमवीचा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे कदाचित त्याचं माझ्यापेक्षा जास्त मराठी व्याकरण चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्यामुळे आम्ही घरात मराठी बोलत होतो. घरात सगळं म्हणजे आपलं मराठी वातावरण होतं. पण बाहेर गेल्यानंतर बऱ्याच भाषा वेगवेगळ्या बोलत होतो. त्याच्यामध्ये थोडं अरबिक पण शिकले, कारण तिथल्या पेशंट्सना दुसरी भाषा कळत करेक्ट, नसल्यामुळे कम्युनिकेशन साठी. ते आवश्यकच होतं. आणि मग बाकीच्या देशांमधल्या लोकांशी पण खूप संबंध आले. आणि त्यांना काही आपल्या कल्पना असतात, काही वेगळ्या कल्पना असतात, त्या सगळ्या उदात्त झाल्या खरं सांगायचं तर. कारण खूप एकदा तुम्ही भारतातनं बाहेर पडल्यानंतर बाकीच्या देशातले लोक सुद्धा तुम्हाला कसं, ते पण बाहेर आल्यामुळे त्यांना पण आपण आपले वाटतो. कारण सगळ्या बरोबर. ते सगळेच म्हणजे तिथे इमिग्रंट असतात बेसिकली. त्यामुळे बरोबर. एकमेकांची आपुलकी आपोआपच निर्माण होते. तिथे एव्हरीबडी इज जस्ट इंडियन. हा. आणि काही फरक पडत नाही तुम्ही कुठल्या राज्यातनं आलेत, काय आलेत, ते फरक पडत नाही. पण दुसरी गोष्ट म्हणजे नुसतं इंडियन म्हणूनच नाही, पण आपण ज्यांना फारसं सहकार्य करू इच्छित नाही, अशा लोक आजूबाजूच्या देशांमधले लोक सुद्धा आपले मित्र होतात.
म्हणजे पाकिस्तानचे, बांगलादेशचे, ते सुद्धा म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्ही त्या सीमा बरोबर. विसरता. आणि माणुसकी ही एकच संस्कृती तुम्ही फॉलो करता, आणि ते फार महत्वाचं आहे ऍक्च्युली. तर तो एक फार मोठा धडा मला फार, म्हणजे तेव्हा अगदी यंग होते तेव्हा, त्यामुळे 20-22 वर्षाच्या असताना तुम्ही एवढं सगळं एकदम बघायला मिळणं म्हणजे खूप छान. आणि त्यातला त्यात मला एक खास सांगावं असं वाटतं, ते म्हणजे फक्त मैत्री सहकाऱ्यांचीच झाली असं नाही, तर पेशंट्सची सुद्धा मैत्री होते. आणि त्याच्यातली खास एक म्हणजे जिचं नाव घेऊन सांगावं असं वाटेल असं म्हणजे, तर मुनिरा म्हणून एक होत्या. तर त्या एकदा दोनदा येऊन गेल्या माझ्याकडे. त्यांना नंतर डिस्चार्ज केलं, त्यांना बरं वाटलं. तर त्यानंतर पुन्हा कधीतरी कोणाच्या तरी बरोबर यायच्या आणि म्हणायच्या, अगं तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू इतकी लहान आहेस की तू माझ्या मुलीच्या पेक्षाही लहान आहेस, तुला ना मला काहीतरी द्यायचंय. तर मी म्हटलंय म्हणजे हे सगळं मी मराठीत सांगते, पण ऑब्व्हियसली तिथे मराठीत. बरोबर. हा. तर मी म्हंटल की नाही, मी काहीच घेऊ शकत नाही तुमच्याकडनं, आणि हे मला अलाउड नाहीये घेणं. मी त्यांना असं सांगून टाकलं, कारण भेटवस्तू घ्यायच्या नाही हे ठरवलेलं होतं. त्या म्हणाल नाही नाही तरी देणार. म्हटलं नाही नाही, मला मिनिस्ट्रीचे लोक मला अगदी ताबडतोब इथून बाहेर काढतील तुम्ही मला काही दिलं तर. असं, पण ठीक आहे म्हणजे मला नव्हतं. तर एनिवे, जेव्हा मी रिझाईन केलं तिथनं भारतात परत येण्याच्यासाठी, तेव्हा एक दिवस आमच्या घराच्या दरवाजावरती टकटक झाली. तर सौदीमध्ये घरावरती टकटक होणं, अनलेस तुम्ही ऑन कॉल असले, म्हणजे माझ्या नवऱ्याची त्याच्यासाठी व्हायची, अदरवाईज नाही. हा. जे कोणी मित्र येणार असतात ते तुम्हाला माहिती असायचं की ते येणार आहेत, तर तुम्ही बरोबर. तयारी असायची. तर मी म्हंटल कोण आलंय आता. तर मनोजने दार उघडलं आणि ते म्हणाल्या, त्यांनी विचारलं शुभांगी. तर त्या बोलत नाहीत युजली, बायका बोलत नाहीत, तर त्यांनी फक्त सांगितलं हा. शुभांगी. मग मनोज म्हणाले, जा बाबा तुलाच विचारतात ते कोणीतरी. मी बाहेर गेले तर नकशिकांत बुरख्यामधली ती बाई बाहेर उभी आणि मला म्हणाली की मी असं ऐकलं की तू आता रिझाईन केलं आहेस. म्हटलं हो बरोबर आहे. तर म्हणे म्हणजे तुझा आता मिनिस्ट्रीशी काहीही संबंध नाही ना. म्हटलं नाही, आता माझा काही, मी 8 दिवसापूर्वीच, आता मी निघाले 2 दिवसात, मी आता निघाले परत भारतात. हा आता हे ठीक आहे म्हणाली, आम्ही तुला खूप मिस करू, पण आता तू काही म्हणू शकणार नाही, आता मला तुला हे द्यायचंय ते तू घे. तर मी म्हंटल बापरे हे काय. तर त्यांनी अशी ती एक मोठी पिशवी समोर केली आणि त्याच्यामध्ये खजूर, काही नंतर छोट्या छोट्या बाकीच्या ज्या काय वस्तू त्यांना मला द्याव्याशा वाटत होत्या त्या, एक ओढणी, आणि असं सगळं ती भरगच्च भरलेली पिशवी माझ्या समोर, म्हणजे जणू काही त्यांच्या प्रेमाने ती पिशवी ओसंडून. हा. आणि ह्यापेक्षा जास्त माणुसकी तुम्हाला कुठे दिसणार, की आता त्यांना बरोबर. माहिती आणि होतं. मुद्दाम लक्षात ठेवून त्यांनी हा, येऊन देणं म्हणजे. अगदीच, की पुन्हा कधीही माझा काही संबंध येणार नाही या व्यक्तीशी, हिच्याकडनं पुन्हा घेणं देणं नाही, पण केवळ प्रेम म्हणून येऊन देणं, हे ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे सगळी बरोबर. ही शिदोरी तिथून मिळाली. मस्त. खूप छान वाटलं. इट वॉज रिअली हार्ट टचिंग. प्रेक्षक हो, आम्हाला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा अनेक असे अनुभव आलेले असतील, एकदम दिलसे होणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या. आता आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्हाला खूप आवडेल म्हणजे इंटरॅक्शन लोकांमध्ये कशा होतात परदेशातही ते जाणून घ्यायला. नक्कीच कळवा, कमेंट करा, आम्ही वाट बघतोय. तसंच मग तिथून तुम्ही इंग्लंडला गेलात हो आणि नॉर्थ वेस्ट मराठी असोसिएशनच्या चेअरपर्सन होतात तुम्ही. हो. तर काय साधारण ऍक्टिव्हिटीज आणि कसं पार्टिसिपेशन होतं तुमचं तिथे? हा हा, म्हणजे पहिल्यांदा भारतात गेले, सौदीमधनं भारतात, आणि मग भारतातून पुन्हा ओके. इंग्लंडमध्ये, असा प्रवास झाला तो. तर आधी आधी ग्रिम्सबीला होते, ग्रिम्सबीला 4 वर्ष. तर तिथे तिथे आमचं सांस्कृतिक कार्यक्रम खूप व्हायचे. मराठी असं नाही, सगळ्या विविध भाषांचे. तिथे माझे आई वडील पण आले होते, राहिले आमच्या बरोबर. आणि तिथलं मराठी पण असं की, माझी मुलगी 4 वर्षाची होती, तर ती आजूबाजूला कोणी मराठी नसल्यामुळे तिचं मराठी बहुतेक ती अशी तुटकं फुटकं मराठी झालं होतं. जमजायचं बरोबर. पण उत्तर इंग्लिशमध्ये यायचं. तर मग जेव्हा मला मला मुलगा होणार होता, तेव्हा मी आई वडिलांना बोलवलं आणि म्हटलं की तुमच्याकडे एकच काम आहे की हिचं मराठी पुन्हा नीट करा जसं होतं तसं, कारण बाकी सगळं होईल पण मला हिच्याकडे एवढं लक्ष देता येत नाही, ती ऐकत नाही मुख्य म्हणजे. तर आई वडील आले, राहिले, आणि त्यांनी शिरीनचं तुटकं फुटकं मराठी पुन्हा सलग केलं. ते आजपर्यंत सलगच राहिलंय.
तर ते मात्र मराठी, तो मराठी बाणा आम्ही तिथे राखला. बाकीचे लोक हिंदीत बोलणारे होते आणि पण आम्ही खूप सांस्कृतिक कार्यक्रम करायचो. आणि मग तिथून आम्ही लँकेस्टरला, मग लँकेस्टरहून रोझेंडेलला. रोझेंडेलला गेल्यानंतर आमचा मराठी म्हणजे संघटनेशी पुन्हा संबंध आला. तोपर्यंत बाकीच्या लोकांच्या बरोबर असून जे काय होतं ते स्टेज वेगळ्या प्रकारे आम्ही करत होतो. पण मराठीशी पुन्हा म्हणजे अशा स्टेजवरती मराठी करण्याचं जे म्हणू ते पुन्हा रोझेंडलमध्ये गेल्यानंतर ती संधी पुन्हा आली. मग पहिल्यांदी मी जॉईन झाले मेंबर म्हणून नॉर्विमाची. म्हणजे तेव्हा ऍक्च्युली ते नॉर्थ वेस्ट मराठी डॉक्टर्स असोसिएशन होतं. अच्छा. आणि माझा नवरा डॉक्टर होता, त्यामुळे आम्ही जॉईन झालो. असं काही त्यांचं हे नव्हतं की डॉक्टर्स असायला पाहिजे, पण ते नाव होतं. मग ते नावही बदललं. मग ते नॉर्थ वेस्ट मराठी म्हणजे नुसतं असोसिएशन, सगळ्यांचं स्वागत होतं तिथे, त्यामुळे ते नावही बदललं. आणि मग तिथे मग आम्ही मेंबर होतो. मग त्याच्यानंतर मी मेंबर म्हणून आम्ही खूप कामं केली. म्हणजे ते नाच केले, मंगळागौरीचे खेळ खेळलो, नाटकं केली, मुलांच्यासाठी कार्यक्रम केले. आणि मग त्याच्यानंतर आमचं असं होतं की प्रत्येक म्हणजे मेंबरनी कधीतरी 1-2 वर्ष चेअरपर्सन म्हणून राहावं, सगळ्यांच्याकडे ती जबाबदारी. कारण एकच व्यक्ती जबाबदारी घेऊन करणं फार अवघड असतं बरोबर. त्या गोष्टी. तर मग ती जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. आणि मग मी 1-2 नाही 4 वर्ष ते काम, 4 का 5 अच्छा. वर्ष, मलाही आता नक्की नाही, पण 4 ते 5 वर्ष मी ती जबाबदारी निभावली. तुम्ही राहिलात पण खूप वर्ष तिथे ना? हो हो हो, भरपूर. आणि म्हणजे इकडे येईपर्यंत मी चेअरपर्सन होते त्या ऑर्गनायझेशनची. आणि मग मग मात्र मी म्हटलं की आता मी निघणार आहे, तर आता मला हे म्हणजे आय हॅव टू पास द बॅटन टू समबडी एल्स, असं म्हणजे की आता दुसरं कोणीतरी. पण जोपर्यंत ते होत होतं तोपर्यंत आम्ही खूप काही केलं. एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला, तिथे केलं. आणि तिथे योगिता सारख्या मैत्रिणी मिळाल्या जिनी तुम्हाला माझं नाव सुचवलं. बरोबर. नावं इतकी आहेत की जर सगळ्यांची नावं घेत बसली तर रात्र इथेच होईल. आणि बाकी पुढे काही आपण जाणारच नाही. पण नाटकांच्या संबंधांमध्ये म्हणजे अनुपमाच्या बरोबर नाटक केलं आणि एकांकिकेला पहिलं प्राइज मिळालं. आम्ही लंडनमध्ये ते नाटक घेऊन गेलो होतो, एकांकिका घेऊन गेलो होतो. आणि तीच एकांकिका पुन्हा युरोपियन संमेलनामध्ये पण सादर केली, ॲबरडीन. ती 2014 मध्ये म्हणजे लंडनमध्ये, आणि मग नंतर ॲबरडीनला युरोपियन मराठी संमेलनात ती केली. आणि सगळ्यांना खूप आवडली. नंतर त्याच्यानंतर बरेच छोटे छोटे कथाकथन, नाटुकली असं हे चाललेलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मी म्हणजे मी नाटक लिहिलं ते 2018 मध्ये न्यू कॅसलच्या तिथे सुद्धा युरोपियन मराठी संमेलन झालं होतं. त्याच्यामध्ये आम्ही सादर केली माझी एकांकिका. तर ती आभास म्हणून एकांकिका होती, ती केली. सो असं खूप तिथे म्हणजे खूप रिच हेरिटेज मिळालं आणि खूप लोकांना बघायला मिळालं, खूप लोकांना भेटायला मिळालं. त्या म्हणजे नॉर्विमाच्या तर्फे आम्हाला खूप दिग्गज लोकांशी संबंध आले असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे स्पृहा जोशींचा जेव्हा पेईंग गोस्ट हा चित्रपट जेव्हा येणार होता तेव्हा त्यांच्याशी अशा गप्पा आणि आणि मग असं खूप छान. आणि मग त्याच्यानंतर सिनेमा असं एक कार्यक्रम केला. नंतर अतुल कुलकर्णींच्या बरोबर जेवण डॉक्टर गोर यांच्या घरी. असं म्हणजे खूप काही करायला मिळालं. नंतर युरोपियन मराठी संमेलनामध्ये पण खूप लोकांच्या भेटीगाठी झाल्या आणि गप्पा मारायला म्हणजे वेळ मिळाला, संधी मिळाली. ती म्हणजे खूप छान आठवणी आहेत त्या सगळ्या, असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्याच्यामध्ये फक्त आम्ही आजूबाजूला जेव्हा मी जेव्हा चेअरपर्सन होते तेव्हा सगळ्या म्हणजे आमचे कमिटी मेंबर्स 10 जोडपी असायची, म्हणजे 20 जण. आम्ही 2 प्रोग्राम, गणपतीचा उत्सव आणि गुढीपाडवा असे 2 करायचो. बाकीचे पण छोटे छोटे करायचो, पण हे 2 महत्वाचे प्रोग्राम. आणि याच्यामधून लहान मुलांना त्यांच्या कॉम्पिटिशन्स, त्यांना
त्यांना काहीतरी उभारी यावी म्हणून त्यांनी पण काहीतरी करून दाखवावं, श्लोक म्हणायला सांगायचं, अशा बऱ्याच गोष्टी, अंताक्षरी, नंतर इतर म्हणजे आजूबाजूचे कलाकार त्यांना पण संधी मिळावी म्हणून स्टेजवरती म्हणजे नुसत्या मँचेस्टरचेच नाही पण इकडचे आजूबाजूचे सुद्धा, आजूबाजूच्या शहरांमधले हा पण प्रयत्न केला. भारतातल्या पण लोकांना जे म्हणजे प्रसिद्ध आणि इतके प्रसिद्ध नसलेले पण खूप टॅलेंटेड असे आर्टिस्ट, अशांना पण तिथे स्टेज, हे जितकं जमलं तितकं सगळं केलं म्हणजे असं म्हणता येईल. तर खूप खूप छान आठवणी आहेत त्या सगळ्या. खूप खूप वेळ बोलता येईल, इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत आठवणींच्या. आणि तुम्ही काही मराठी मला वाटतं कथा किंवा इंग्लिश मध्ये सादर केल्या होत्या सगळ्यांना कळण्यासाठी. हो हो. तर ते जे आहे ना, ते काय झालं माहिती का, की इंडिया लीग नावाची संस्था आहे, ज्यांनी मला एकदा पहिल्यांदा असं विचारलं की तुमच्याकडे काही तुम्ही नाच किंवा असं काही सादर करू शकता का. तर मी म्हटलं हो करू शकते. एक म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या बरोबर जाऊन गौरी आणि आम्ही केला नाच पहिला. पण मग मी विचार केला की प्रत्येक वेळेस नाचच करायला पाहिजे असं नाही, आपण दुसरंही काहीतरी करू शकतो. आणि त्यांना मी तिथे बघितलं की त्या स्टेजवरती जास्त करून नाचच म्हणजे होते सगळे जास्त. तर मी त्यांना म्हटलं की समजा मी दुसरं काही सादर केलं तर चालेल का. तर ते म्हणाले हो चालेल. तर मग मी माझी कथा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून मग ती माझी सुरुवात होती की मराठी जरी त्याचा बेस असला तरी सुद्धा इतर भाषांमध्ये सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवायला कसं करू शकतो आपण, हे माझं तिथे म्हणजे तिथेच सुरू झालं, इंग्लंडमध्येच. तिथून सुरू केलं. कारण ते कठीण आहे, कारण तो सगळा जो म्हणजे मूळ भाव आहे तो ट्रान्सलेट करून परत पोहोचवणं लोकांपर्यंत. हो, म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये कथाकथन थोडंसं म्हणजे एक पात्री प्रयोगाच्या सारखं केल्यासारखं करायचं. म्हणजे मग ते त्याच्यातले जे भाव आहेत, कारण कधी कधी लॉस्ट इन ट्रान्सलेशन असं व्हायला नको. ते म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला तुमची मराठी ही मातृभाषा असल्यामुळे तुम्ही चपखल शब्दामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता. पण इंग्लिशमध्ये ते तितकं करणं म्हणजे म्हणजे ती पण एक कलाच आहे असं म्हणायला लागेल. आणि ती पण तुम्हाला पुन्हा पुन्हा केल्याशिवाय ते नीट होत नाही असं म्हणायला हरकत नाही. सुरू केलं आणि बरं झालं ते सुरू केलं, कारण त्यामुळे एक वेगळा मार्ग मिळाला खरं सांगायचं तर. की आणि तो बॅरियर ब्रेक झाला ना. ज्यांना मराठी कळत नाही त्यांच्यापर्यंत तुम्ही तुमची संस्कृती सुद्धा पोहोचवण्याच्यासाठी भाषा हीच एक साधन आहे. भाषा ते पण आणि ते मी न्यूझीलंड मध्ये पण मला खूप उपयोगात पडतंय असं म्हणायला हरकत नाही. तसंच न्यूझीलंडला जे मला वाटतं मल्टीकल्चरल काउन्सिल आहे MMC, तिथेही तुम्ही मुळात सुरुवात कशी झाली, MMC मध्ये कशा गेलात? हा, तर ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी जेव्हा इथे आले, आमच्या गावाचं नाव आहे पामस्टन नॉर्थ. तर पामस्टन नॉर्थ मध्ये मी बघत होते की काही मराठी संघटना आहे का, एखादी आहे का. तर मराठी आहे, आमचं मित्रमंडळी म्हणून अशी एक छोटीशी आहे, पण खूप मोठं नाहीये. म्हणजे एक 25, 30, 40 जण एवढे आहेत लोक सगळे मिळून, कुटुंब मिळून सगळे मिळून. तर आणि त्यांना आम्ही घरी बोलवलं, त्यांच्या बरोबर पुन्हा साडी नेसून साडीच्या गोष्टी असं केलं. पहिला कार्यक्रम केला, तुम्ही जी साडी नेसून आला ती तुम्ही का निवडली ते सांगा. आणि त्याच्यापासून अशीच म्हणजे काय म्हणतो आपण की तोंड ओळख व्हायला पाहिजे ना, कोण कोणाशी भेटणार, कसं भेटणार. तर तिथून सुरुवात केली. आणि पण लक्षात आलं की हे खूप म्हणजे विश्व छोटं आहे हे, आता हे मोठं करायला पाहिजे. वेलिंग्टन मध्ये पण खूप मोठी संस्था आहे, वेलिंग्टन मध्ये केला कार्यक्रम एक कथाकथनाचा माझ्या. पण इथून तिथे जायला जवळपास 2-2.25 तास लागतात कारनी, आणि परत यायला पुन्हा 2-2.25 तास. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही तिथे जाऊन येणं जरा अवघड होतं. इच्छा असली तरी शक्य होत नाही. मग मी विचार केला की आपल्याला इथे रोजच्या ह्याच्यासाठी काय करावं. मी खूप वर्षांपासून डोक्यात होतं की काहीतरी शिवण शिकावं. तर मी म्हटलं चला आपण शिवण शिकायला जाऊया. आता हे कधीही लक्षात आलं नाही की तिथे जाऊन काहीतरी वेगळंच आपल्या पदरात पडणार आहे.
तर तिथे गेल्यानंतर तिथे अशी ओळख करून घेतली. 3-4 मुली होत्या. तर तिथे रमणी नावाची एक श्रीलंकेची म्हणजे माझी मैत्रीण झाली. आणि तिने मला विचारलं, तू काय करतेस? तुम्ही म्हटलं की मी काय करते हा एक मोठा प्रश्न आहे. कारण म्हटलं की मी काय करत होते हे मी तुला जास्त चांगलं सांगू शकते. कारण मी आत्ताच इथे आले, त्याच्यामुळे सध्या मी काय करते हे मलाच माहित नाहीये. मी सगळं शोधायचा प्रयत्न सुरू आहे माझा. तर पण म्हणे तुला काय आवडतं? तर ती तिचं शिवण सोडून माझ्याशी गप्पा करत होती. तर मी म्हटलं की अगं मला काय आवडतं मी तुला सांगते. मला लिहायला आवडतं, मला कविता लिहायला आवडतं, नाटक लिहायला आवडतं, मला गोष्टी सांगायला आवडतात. म्हणाले अरे वा, म्हणजे तू आर्टिस्ट आहेस का? म्हटलं असं काही मी म्हणणार नाही, पण काय मला ते आवडतं बाबा करायला. तर ती म्हणाली मग आता ना क्लास, पहिलाच क्लास होता हा माझा. म्हणाल हा क्लास संपला की तू माझ्या बरोबर चल. मी म्हंटल कुठे? नाही ते सांगणार नाही, तू माझ्या बरोबर चल. हे इंग्लिशमध्ये बोलणं चाललं होतं आमचं सगळं, ही भाषा वेगळी. तर आणि मला काहीही कल्पना नाही ही मला कुठे घेऊन चालली आहे. ही मला घेऊन गेली आणि म्हटलं आपण कुठे चाललोय तू सांग तरी. नाही म्हणे ही एक फार चांगली जागा आहे, मी तुला ओळख करून देते तिथे नेऊन. म्हटलं बरं ठीक आहे. आणि मी तिच्या मागे मागे गेले. आम्ही जिना चढून वर गेलो. एक मोठा हॉल होता, तिथे असं एक मोठं टेबल होतं, तिथे भरपूर जेवणाच्या गोष्टी ठेवलेल्या होत्या आणि त्यांची जेवणाची वेळ होती. म्हटलं अगो हे कोण लोक आहेत आणि आपण त्यांच्या मध्ये जाऊन दत्त म्हणून उभं राहिलोय त्यांच्या समोर. त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता अरे तुम्ही पण खुर्च्या घ्या, इंग्लिशमध्ये सगळं, बसा बसा आमच्या बरोबर जेवण शेअर करा. मी म्हटलं अरे बापरे, आम्ही काही आणलेलं नाही, आम्हाला तुमच्या असं करू नका. ऑड वाटतं आणि एकदम. हो ना, आणि अनोळखी लोक. तर तिने माझी ख्रिस्टीनशी ओळख करून दिली. ती माझी MMCची पहिली ओळख. म्हणजे मानावाटू मल्टीकल्चरल काउन्सिल मध्ये तिची मैत्रीण ख्रिस्टीन, आणि तिने मला तिच्याशी ओळख करून दिली. म्हणे हे बा मी तुम्हाला ही शुभांगी ही तुमच्या कामाची व्यक्ती आहे म्हणून मी तुमच्यासाठी तिथे तिला घेऊन आलेली आहे. आणि आता तुम्ही तिच्याशी बोला, जे काय करायचं असेल ते करा. आणि ख्रिस्टीननी मला विचारलं की तुला काय करायला आवडतं? मी म्हटलं मला हे करायला आवडतं, तुम्हाला कधी पण काही जरुरी लागली तर मला सांगा. आणि त्या दिवशी मी त्यांचं जेवण जेवून परत आले, म्हणून एक दिवस त्यांना काहीतरी घेऊन जायचं म्हणून काहीतरी घेऊन जाण्याच्यासाठी म्हणून परत घेऊन गेले काहीतरी 1-2 आठवड्यानंतर. तो गुरुवार होता आणि तो गुरुवार मी कधीही विसरणार नाही. कारण त्या गुरुवारी तिथे गेल्यानंतर ख्रिस्टीनला मी म्हटलं की हे बा मी ना हे तुमच्यासाठी काहीतरी खाऊ आणलाय, कारण त्या दिवशी मी तुमचा इतका खाऊ खाऊन गेले. ती म्हणाली काही हरकत नाही, बस बस. तर म्हटलं पण तुम्हाला काही कसली मदतीची गरज असली तर मला सांगा. ती म्हणे हो फार जरुरी आहे मदतीची. म्हटलं कसली मदत पाहिजे तुम्हाला? तर ती म्हणाली आता एक अर्धा तासाच्या नंतर इथे एक इंग्लिश कॉन्व्हर्सेशनचा क्लास आहे, तो तू घे. मी म्हटलं मी टीचर नाही, मी शिक्षक नाही, इंग्लिश कॉन्व्हर्सेशनचा क्लास मला, मी तुम्हाला मदत म्हणजे काय अशी दुसरी काही मदत हवी का असं विचारत होते. ती म्हणे नाही हीच मदत पाहिजे. आमची इंग्लिश टीचर पडली आणि तिला फ्रॅक्चर झालंय आणि ती येऊ शकत नाही. आणि आता हे 25 ते 30 स्टुडंट्स येऊन तिथे बसतील आणि त्यांचं काय करायचं हा माझ्यापुढे मोठा प्रश्न आहे. तर तू आज माझी ही मदत कर. तर मी म्हटलं अरे म्हणजे बापरे. आयत्या वेळेला कधी कधी स्टेजवर ढकलतात तसं झालं. आणि मी म्हंटल अगो तू काय म्हणते, तुम्ही काय म्हणता हे मला? नाही नाही म्हणे घेच तू हा क्लास. म्हटलं बरं ठीक आहे. मी आतमध्ये नंतर अर्धा सगळे ते जण होते, मी आतमध्ये गेले. मी त्यांना विचारलं की तुमच्या टीचरनी तुम्हाला काय म्हणजे काय चाललं होतं तुमच्या क्लासमध्ये? तर ते सगळेजण मी एकदा त्या क्लासमध्ये नजर फिरवल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की हे फार अवघड काम, हे फार अवघड काम आहे. कारण तिथलं सरासरी म्हणजे तिथली वयाची सरासरी तर माझं गणिती डोकं नसल्यामुळे मला करता येत नव्हती. पण इन जनरल मी बघितलं की साधारणतः 20 ते 70 या वयाचे लोक तिथे बसलेले होते. आणि मला कमीत कमी तिथे 17 ते 18 देशांमधले लोक दिसले. आणि मी म्हंटल अरे बापरे, असा क्लास मी आयुष्यात आजपर्यंत कधी घेतलेला नाहीये. आणि हे मी कुठे येऊन, मी काहीही तयारी न करता मी इथे आले. म्हटलं तुम्ही मला सांगा की काय तुमचं मागच्या पानावरनं पुढे सुरू करू? ते म्हणे मागे पानच नका बदलू, तुम्हाला जे हवं ते पान सुरू करा, काही फरक पडत नाही. म्हटलं खरंच का? म्हणे हो. म्हटलं मग ठीक आहे. म्हटलं म्हणे पुस्तक नको, काही नको. म्हटलं बरं ठीक आहे. आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली
आणि हा क्लास 1.5 तासाचा असतो हे मी विसरून गेले. 2-2.5 तास होऊन गेले आणि आमच्या गप्पा संपेना आणि हसून हसून पोट. आणि मग शेवटी जेव्हा लक्षात आलं, घड्याळाकडे लक्ष गेलं की आता जास्तच वेळ झालेला आहे, तेव्हा मी म्हटलं आता ठीक आहे, आता संपलं, आता मी बाहेर जाते. मी बाहेर गेल्यानंतर ख्रिस्टीन तिथे कान लावून बसलेली मला दिसली दाराच्या तिथे. ती त्या स्टुडंट्स निघून गेल्यानंतर ती म्हणाली, शुभांगी, व्हॉट डिड यू डू विथ दीज स्टुडंट्स? मला वाटलं अरे बापरे, आपण काय. सॉरी क्रिस्टीन, आय डिडंट नो की काय करायला पाहिजे, पण मला जे वाटलं ते मी केलं. ती म्हणाली, आय हॅव नेव्हर हर्ड देम लाफ सो मच इन देअर लाईफ. पॉप्युलर झालात एकदम. आणि तेव्हापासूनची सुरुवात झाली ती आजपर्यंत सुरू आहे. मस्त. जाते तिथे इंग्लिश कॉन्व्हर्सेशनचा क्लास, तो केव्हाच बदलला, तो परफॉर्मन्स आर्ट क्लास केव्हा झाला कळलं नाही. त्याच्यातनं आम्ही नाटक काढलं, आम्ही नाटक केलं, बसवलं आणि सादर पण केलं. म्हणजे असं त्याचे खूप अव्हेन्यूज वेगवेगळे. पण रिअली MMC हॅज बीन अ गॉड सेंट. म्हणजे जणू ज्याला स्टेज आवडतं, ज्या व्यक्तीला, ज्याला नाटक करायला आवडतं किंवा गोष्टी लिहायला आवडतात, ती पर्वणी आहे तिथे जाणं. म्हणजे कारण इतक्या देशांमधले लोक, विविध प्रकारचे अनुभव आणि अतिशय प्रेमळ. आणि त्यांना फक्त भाषेचा एक प्रॉब्लेम असतो म्हणून ते तिथे येतात आणि तुमच्यावरती इतकं प्रेम करतात की खूपच. म्हणजे तुम्ही तिथे त्यांना देता त्याच्यापेक्षा 10 पट जास्त तुम्हाला मिळतं असं मला वाटतं. ही माझी न्यू साइड ऑफ युअरसेल्फ. हो, पाण्यात पडलं की पोहता येतं म्हणतात ना, तसं झालं खरंच. पण खूप छान. म्हणजे MMCनी खूपच, म्हणजे त्यामुळे मला इथे एक वेगळा अव्हेन्यू असं म्हणायला हरकत नाही. आणि मराठी पण तिथे पण तुम्ही कसं हे करू शकता ते मला रिसेंटली कळलं की त्यांचा सॉंग्स अँड प्रेझेस नावाचा एक कार्यक्रम असतो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये ते फक्त धार्मिक गोष्टी सादर होतात. तर ते दर 2 वर्षांनी एकदा असतो तो कार्यक्रम फक्त. तर त्यांनी मला विचारलं की तू काही धार्मिक लिहितेस का, किंवा तुझं काही कविता धार्मिक आहे का, किंवा तू गाणं म्हणून. म्हटलं तेवढं सोडून बोला, गाणं म्हणता येत नाही, कविता जरूर आहे. आणि योगायोगानी त्यांनी मला आधी विचारण्याच्या आधी 3 किंवा 4 आठवडे मी एक कविता लिहिली होती, पूजा म्हणून. आणि मी शक्यतो धार्मिक कविता जास्त लिहित नाही, पण कशी काय कोणास ठाऊक ती आली उर्मी आणि ती कविता लिहिली गेली. तर मी म्हंटल की एक कविता आहे बाबा, मी ती सादर करू शकते, पण ती माझ्या भाषेमध्ये आहे, मराठी भाषेमध्ये आहे. आणि मला 5 ते 10 मिनिटं वेळ लागेल जर मला तुम्हाला ती समजावून सांगायची असेल तर. आणि त्या स्टेजवरती मी ते केलं आता एवढ्यातच. आणि तिथे असं होतं की बाकी सगळे गाणे गाणारे आणि मी फक्त एक कविता घेऊन गेले होते आणि त्याचा म्हणजे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून सांगितलं. खूप म्हणजे. आणि त्यांना मराठी, ती गणपती बाप्पाच्या वरती कविता, आणि मग त्याचा दुसरा भाग पण लिहिला मी आणि 2ही भाग सादर केले. आणि ते खूप सगळ्यांना आवडलं. म्हणजे मला फार छान वाटलं की माझं मराठी दैवत गणपती बाप्पा मी इथल्या स्टेजवरती घेऊन गेले. आणि केवळ मराठी लोक नाही तर भारतीय सुद्धा नाही, अनेक देशांमधल्या लोकांच्या समोर ते सादरीकरण झालं. ते मला फार आनंद वाटला. शुभांगी ताई, जरा एक आम्हाला 2 ओळी ऐकवा ना. छान. कवितेचं नाव आहे वळचण. पावसाचा ताशा रात्रभर ऐकला, पावसाचा ताशा रात्रभर ऐकला, सकाळी उठून प्रत्यक्ष पाहिला. इवलीशी उघडीप टिपून मी बागेत पोचले. आणि मग ती दिसली सगळ्या ओलेतींच्या बाजूला, कोपऱ्यात कोरडी ठाक, अगदी एकटी. थेंबही पोचला नव्हता तिच्याजवळ. रखरखीत ती, तहानलेली, वाळलेली आणि आसुसलेली. कुणाच्या खिचगंटीतही नसलेली ती. अचानक मी तिला चिंब करायला धजले. सडा घालून मगच थांबले. ती भिजली, चिंब भिजली, भरून पावली आणि थोडीशी लाजली.
ओली वळचण गालात हसली, ओली वळचण गालात हसली, आणि मग काय, मग काय, ती माझी सखीच बनली, ती माझी सखीच बनली वळचण. MMCचं जसं तुमचं काम आहे तसंच इनरव्हील मध्ये सुद्धा तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहात हो. न्यूझीलंडमध्ये, तर तिथे पण काय कसं काम चालतं? हा, म्हणजे ही खरं इंटरनॅशनल संस्था आहे इनरव्हील ही, आणि त्यांचे बरीच काम आहेत. म्हणजे त्यांचं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ते इन्व्हॉल्व्ह होतात. आणि मला ह्या संस्थेविषयी काहीही माहिती नव्हती. ऍक्च्युली ती इंग्लंडची, म्हणजे इंग्लंडमध्येच ओरिजिनेटेड इन दॅट एरिया असं आहे. पण मला अच्छा. अजिबात काही माहित नव्हतं. अगदी अचानक माहिती झाली, कारण माझी एक मैत्रीण आहे, ती मला म्हणाली की अगं, तुला हे असं काही करायला आवडतं तर आमच्याकडे ना आम्ही गेस्ट स्पीकर म्हणून कधी कधी कोणाला तरी बोलवत असतो, तर तुला यायला जमेल का एखाद्या वेळेस? मी म्हटलं हो, येईन मी. मग तिथे मी एकदा गेस्ट स्पीकर म्हणून गेले आणि गप्पा मारल्या, मजा आली, हसलो बिसलो छान सगळ्यांशी. तर ते म्हणाले मग तू जॉईन होऊ शकते आमच्या ऑर्गनायझेशनला, तुला जर आवडत असेल तर. आणि त्यांचं काम असं आहे की ते मला पण आवडलं, जे काय त्यांनी मला सांगितलं, त्यांचे इथॉस आय लाईक इट. हा. कारण त्यांचं चॅरिटी वर्क आहे, त्यांचं ते जे काय करतात त्याच्यातून, प्रत्येक ह्याच्यातून आपल्यापेक्षा जे लेस फॉर्च्युनेट आहेत त्यांना काहीतरी कसं देता येईल हे बघितलं जातं. आणि मला वाटतं की म्हणजे मला जे व्हॉलंटिअरिंग आणि चॅरिटीच्या बद्दल जे आहे ते इट इज जस्ट अनदर प्लॅटफॉर्म. तर मी विचार केला की एकतर तुम्हाला तुमची काही सादर करायचं असेल तर त्याच्यासाठी पण आहे, आणि तुम्हाला पुन्हा शिकायला मिळतं. कारण दर महिन्याला कुणीतरी येत असतं, कुणीतरी टॉक देतं, कुणीतरी काहीतरी त्यांचं वेगवेगळ्या देशातले लोक येऊन काहीतरी सादर बरोबर. करतात. तर तुम्हाला खूप काही ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं. त्यामुळे मी ती संस्था जॉईन केली. आणि त्याच्यानंतर मग एक दिवस मजेदार गोष्ट म्हणजे माझ्या एक लक्षात आलं की ते जेवणाच्या आधी ते नेहमी म्हणतात, आपण जसं म्हणजे म्हणतो ना, मदनी म्हणजे कवल. मदरनी हा. कवल घेतो तसं त्यांचं काहीतरी एक प्रार्थना असते. तर मी एक दिवस असंच सहज बोलता बोलता त्यांना म्हटलं की हो, आम्ही पण म्हणत असतो असं. तर ते म्हणाले अरे वा, मग एक दिवस तू म्हणून दाखव. मग मग अच्छा. मग आपलं मदनी कवल त्यांच्याकडे एक दिवस जेवणाच्यासाठी आम्ही पूर्ण तीच प्रार्थना केली. म्हणजे ते त्यांना समजावून सांगितलं की त्याचा काय अर्थ आहे. म्हणजे आपलं, ऍक्सेप्टन्स पण आहे त्यांच्याकडे. हा, हा. आणि हे एक आहे की तिथे तिथे सगळे फक्त म्हणजे मी काय सांगू, मी एकटीच इंडियन इंडियन आहे तिथे. बाकीचे सगळे जे आहेत ते आम्ही किवी, किवी म्हणजे इथले इथले जे हा. न्यूझीलंडचे जे लोक आहेत त्यांना किवी म्हणतात. तर म्हणजे तो प्रेमाचा शब्द आहे. सो सो ते किवीज आहेत सगळेजण. तर पण इंटरेस्टेड असतात की तुमचं काय वेगळं आहे ते माहिती करून घेण्याच्यासाठी. तर गंमत म्हणजे अशी आहे की आता रिसेंटली त्यांचं ख्रिसमस चा सेलिब्रेशन होतं. तर असंच बोलणं चाललं होतं की काय करणार काय नाही. तर मी बोलले असेल, मी असं खूप काय काय बोलत असते की मी असं करू का, आपण असं करू शकतो गंमत गंमत. तर मी कधीतरी बोलता बोलता बोलले होते की आपण ना बॉलिवूड डान्सिंग करू शकतो बरं का, आपण खूप मजा येते त्याच्यामध्ये, तुम्हाला पण मजा येईल. तर ते म्हणाले अरे शुभांगी, मग तू यावेळेस करू शकशील का काही? तर मी म्हटलं हो, आपण ग्रुप, मी एकटी नाही, आपण सगळे मिळून करू जे काय करायचं ते, कारण सगळ्याचा कार्यक्रम आहे, माझ्या एकटीचा नाही. तर म्हणाले हो चालेल, मग करूया. मग म्हणाले पण तू पण एखादं, म्हणजे तुझा एक सोलो डान्स असं कर आणि मग नंतर हे कर. तर मग मी विचार करायला लागले की आता सगळंच बॉलिवूड नको, कारण दुसरं पण काही असतं भारतीय संस्कृतीमध्ये, हेही कळलं पाहिजे. मग मी त्यांना म्हटलं चला कथ्थक बीट वरती एखादं जे गाणं असेल ते आपण अरे सादर वा. कर. आणि म्हणजे मला कथ्थक फारसं येत नाही, मी फक्त 2 वर्ष शिकले. म्हणजे ते अक्षरशः ड्रॉप इन द ओशन म्हणतो तसंही नाही. पण तो ड्रॉप जो आहे तो कुठेतरी असा दाखवावा छोटासा म्हणून ते तिथे केलं. आणि मग छान, म्हणजे तिथे 5 मिनिटाचं मी एक नाच आत्ता सादर केला. मस्त. आणि त्याच्यानंतर त्यांना पण नाचवलं बॉलिवूडच्या याच्यावरती सगळ्यांना. आणि सगळ्यात गंमत म्हणजे मी म्हटलं की आपण एक वेगळ्या पद्धतीची क्विज पण ठेवूया. तर क्विज अशी होती की सगळे मी वेगवेगळे दागिने घेऊन गेले तिथे, आणि आपले महाराष्ट्रीयन आणि हे असे. आणि मी त्यांना विचारलं हे तुम्ही कुठे घाल
हे तुम्ही डोक्यावर, नाकामध्ये, गळ्यामध्ये, पायात, हातात, कुठे. आणि मग ते खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. आणि मस्त. खूप मजा आली. त्यांना हसले, गप्पा मारल्या. म्हणजे काही त्यांना सगळ्या ह्या मग त्यांनी मला प्रश्न पण विचारले. मी सगळे काही काही आपले कपडे पण घेऊन गेले होते दाखवायला, की साड्या, नऊवारी साडी, आपली साडी, नंतर घागरा. म्हणजे फक्त महाराष्ट्रीयन नाही, बाकीच्या पण ह्याच्यामधले भारतीय जे सगळे आहेत ते. पण मग एक गंमत झाली. हा, मी फक्त बायकांचे कपडे घेऊन गेले होते सगळे दाखवायला. मग त्यांनी सगळं बघून झाल्यानंतर मला विचारलं, अरे तुमच्याकडे पुरुषांचे कपडे वेगळे नसतात का? म्हटलं, असतात. पण आपण इथे आज सगळ्या बायकाच जमणार होतो. आमच्याकडे म्हणजे तिथे पुरुष पण येतात असं नाही, पण हा कार्यक्रम फक्त बायकांचा होता. त्यामुळे मी विचार केला, पुरुषांचे कपडे कशाला द्यायचे. पण बरोबर. त्यांना तो प्रश्न इतका एकदम की अरे, हे सगळंच बायकांचं म्हणजे फक्त बायकांसाठीच का. म्हटलं नाही, असं नाही, पुरुषांचे पण असतात वेगळे कपडे. मी काय आणले नाही, त्याच्यासाठी आपण वेगळा कार्यक्रम करू म्हटलं. वेगळं आणि क्विज. हा, ते गंमत म्हणजे. पण ह्याच्यात काय होतं माहिती का, ही संस्कृतीची आदान प्रदान जी आहे ना, ती फार महत्वाची आहे. कारण त्यांचं ते जेव्हा सांगतात की कॅरल सिंगिंग काय आहे क्रिसमसच्या वेळेस, तेव्हा त्यांना आपलं पण कळलं पाहिजे की आपण पण काय करतो दिवाळीचं. आणि इथे ऍक्च्युली मला असं वाटतं की न्यूझीलंडमध्ये हे फार मोठ्या प्रमाणावरती होतं. कारण दिवाळी मेला म्हणून पूर्ण जवळपास 8 ते 10 हजार लोक आले होते दिवाळी मेला. बापरे. हो, हं. याच्यामध्ये पूर्ण स्पेअर मध्ये, मोठ्या स्पेअर मध्ये साजरा होतो. आणि वेगवेगळे कार्यक्रम असतात. आणि गंमत म्हणजे त्याच्यामध्ये कल्चरल ड्रेस परेड असं होतं. तर अच्छा. आपल्या नऊवारीला पहिलं प्राइज मिळालं. अरे वा. मस्त. आणि मी साडी नेसून गेले होते. आणि म्हणजे मी म्हटलं चला बघूया काय. तर पहिलं प्राइज मिळालं आणि खूप छान. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मला म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की न्यूझीलंड हा देश असा आहे की तो सगळ्या वेगवेगळ्या परंपरांना तुम्हाला दाखवायला खूप मोठं स्टेज अवेलेबल करून देतो. आणि खास करून म्हणजे इथे पामस्टन मध्ये तर मला खूप जाणवलं हे. म्हणजे आमच्या ख्रिसमस परेडमध्ये सुद्धा मी फेटा बांधून पूर्ण आपला तो हे घालून गेले होते सगळा. आणि खूप मजा अरे आली. वा. हो, खूप मजा आली. आणि सगळ्यांनी फोटो. आणि म्हणजे अक्षरशः 45 मिनिटं असं वाटतं की आपण सेलिब्रिटी आहोत. कारण त्या सेलिब्रिटी. गाडीमधून वा. सगळे रोड बंद केलेले असतात. आणि तुम्हाला ते सगळीकडे असे फिरवतात. असे बरेच फ्लोट म्हणतात त्याला, म्हणजे असे ओपन ट्रक्स असतात. आणि हो, त्याच्यावरती तुम्ही हो. बसून जायचं. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही नोंदवलं असेल, आम्ही बघू कोण काय, तुम्ही काय रिप्रेझेंट करताय, आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला चान्स देऊ. तर मला तर दोनदा आतापर्यंत चान्स मिळाला की सगळ्यांना असं हॅलो हॅलो करत सेलिब्रिटी सारखं 45 मिनिटं इकडे तिकडे फिरायचं. असं खूप. पण म्हणजे खूप कौतुकास्पद आहे न्यूझीलंडच्या या लोकांचं हं. हे असं आपल्याला की तुम्हाला तुमच्या देशातलं जे काय तुम्हाला असेल ते तुम्ही येऊन दाखवा. आणि तुमचं हेरिटेज, तुमची संस्कृती सगळ्यांना समजण्याच्यासाठी खूप खूप छान, खूप छान करतात. म्हणजे ख्रिसमस त्यांचा आहे, पण तरी आपलं दाखवायला पण तिथे खूप मोठं आपल्याला संधी मिळते. बरोबर. हं. मस्त. खूपच छान. खरंच खूप मजा येते गप्पा मारायला. म्हणजे हो. अनुभव तुमचे इतके छान आहेत. आणि मुख्य म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणाल तसं प्रेम, माणुसकी आणि एक ओपननेस तुमचा असल्यामुळे तुम्हाला हे इतके छान अनुभव वेगवेगळे छान छान येतात. आणि मी आतापर्यंत येत आलेत म्हणजे हो, अनेक ठिकाणी. हो, हो. नाही, आय एम व्हेरी ब्लेस्ड. म्हणजे आय मस्ट ऍडमिट की जिथे कुठे गेले तिथे खूप चांगले लोक मिळाले. आणि संधी मिळाली. आणि काय असतं की कुठली गोष्ट एखादी दिसली तुम्हाला, तर तुम्ही त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे पण आपण विचार केला पाहिजे. आपली संस्कृती पुढे दाखवण्याच्यासाठी काय करायला पाहिजे. आणि मला मला फार छान वाटतं की मला इथे इथे खूप मोठा त्याच्यासाठी म्हणजे सगळ्यांचा आधार पण आहे. आणि सगळ्यांचा सपोर्ट पण आहे, नवऱ्याचा पण आहे. तो पण येतो या मस्त. कार्यक्रमांना. त्याचा बिझी जॉब असून सुद्धा. पण असं खूप म्हणजे छान छान आहे न्यूझीलंडचं वास्तव्य. म्हणजे दक्षिण गोलार्धात मध्ये पण काहीतरी करायला पाहिजे ना, फक्त उत्तर गोलार्धातच हो. कसं चालेल. जसं इंडियाचा मॅप तुम्हाला तिथे कळला तसा एक वर्ल्ड मॅप सुद्धा करेक्ट, होईल. करेक्ट. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. सो खूप छान संधी मिळाली.
त्यामुळे खूप छान आभारी आहे म्हणजे परमेश्वराची की हे इतकं सगळं छान जुळून आलं म्हणायला हरकत नाही. आणि मला आता असं म्हणावंसं वाटतं की तुमचे पण खूप आभार आहेत. म्हणजे योगितानी सजेस्ट केलं आणि तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मला असं म्हणावंसं वाटतं की तुमची ही कल्पना इतकी विलोभनीय आहे की तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये थँक्यू. खरंच वेगवेगळ्या देशांमधल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून त्यांचे काय अनुभव आहेत हे सगळ्यांना सादर करता. म्हणजे तुम्ही लोकांना जगप्रवासच घडवता की नाही, की किती छान सगळ्या घर बसल्या तुम्हाला सगळं बघायला मिळतं, ऐकायला मिळतं की काय काय होतंय कुठे कुठे. आणि याच्यामधनं कोणाला स्फूर्ती येते, कोणाला बरोबर. मोटिवेशन मिळतं. किती छान आहे. आणि तुम्ही जे मला सांगितलं की तुमची संस्था सगळ्या गोष्टींच्यासाठी म्हणजे बाहेर देशातल्या लोकांना गाणं किंवा नाच किंवा हे सगळं याच्यासाठी खूप कार्यरत आहे. म्हणजे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. खूपच खूपच छान. आणि तुम्ही मला ही जी संधी दिली, माझ्या आठवणींना उजाळा मिळाला त्यामुळे सगळ्या मागच्या गोष्टींना. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा करून. आणि आपण अशा 10-12 वेळा गप्पा करू शकतो, इतकं हो इतकं हो, मटेरियल नक्की. मला आहे. पण खरंच खूप मजा आली बोलून तुमच्या बरोबर. खूप छान मस्त वाटलं. वाटलं. खूपच मस्त. सो खूप खूप आभारी आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आणि धन्यवाद. मला खात्री आहे की बघणाऱ्यांना सुद्धा हा इंटरव्ह्यू खूपच छान वाटेल आणि खूप मजा येईल. तर आपण आशा धन्यवाद. करूया. रंगदेवतेला नमस्कार करून सगळं सुरू हो, केलेलं होतं. नक्कीच. आय एम शुअर. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. आजच्या गप्पा छानच रंगल्या. खरंच खूप मजा आली. प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा हे आमचे एपिसोड्स कसे वाटतायत हे आम्हाला नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आणि तुमचे सुद्धा जर कोणी असे लोक असतील जी परदेशात आहेत आणि जे आपली भारतीय संस्कृती आपली भारतीय परंपरा जपतायत, तर ते सुद्धा आम्हाला कळवा. आम्ही नक्कीच त्यांचे सुद्धा त्यांच्या बरोबर गप्पा मारू, त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊ. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.